नमस्कार शेतकरी बांधवांनो, न्यूट्रेफ युअर फेरीमध्ये मी आपला कृषी मित्र राहुल पाटील एकदा सर्व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजचा महिना आहे डिसेंबर व सर्व महाराष्ट्रात कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांच्या लागवडीची पूर्वतयारी चालू आहे आणि आजचा व्हिडिओ बनवायचं प्रथम उद्दिष्ट ते होतं की ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी येत आहे त्या अडचणी म्हणजे बेड कसे तयार केले पाहिजे, बेडचा अंतर किती ठेवला पाहिजे, बेडची हाईट किती घेतली पाहिजे, होल कशा पद्धतीने केले गेले पाहिजे याचबद्दलचा आजचा छोटासा व्हिडिओ। शेतकरी बांधवांनो, आज आपण आलो आहेत वैंदान या गावात, तालुका जिल्हा नंदुरबार या ठिकाणी। माझ्याबरोबर शेतकरी बांधव समाधान पाटील सुद्धा सोबत आहेत आणि शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आज त्यांचं बेड प्रिपरेशन झालेले, होल पाडले गेलेले आहेत, मल्चिंग टाकून आज सगळं शेतकऱ्यांची लागवडीसाठी तयारी परिपूर्ण झाली। तर शेतकरी बांधवांनो, आपण या ठिकाणी बघणार आहेत की शेतकऱ्यांनी हे मॅनेजमेंट कशा पद्धतीने केलं पाहिजे। तर शेतकरी बांधव, तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांनी तर 6 फूट डिस्टन्स या ठिकाणी ठेवलेले, 6 फूट डिस्टन्स 2 बेड मधील व होल मधील अंतर कसे पाहिजे। तर शेतकरी बांधवांनो, होल मधील अंतर मी तुम्हाला दाखवू इच्छितो। आता ही जमीन जी आहे ही हलकी किंवा मुरमाड जमीन आपण या पद्धतीने पकडूया, तर त्यासाठी शेतकऱ्यांनी 6 फूट अंतर ठेवलंय व होलचं अंतर कसं गेलं पाहिजे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्लांट टू प्लांट म्हणजे 2 होलामधील अंतर 1 फूट ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथं स्केलने मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। 2 होल मधील अंतर 1 फूट ठेवलाय व स्ट्रेट लाईन मध्ये त्या शेतकऱ्यांनी 2 होल मधलं अंतर हा 2 फूट या ठिकाणी ठेवलेला आहे। तर या ठिकाणी ह्या पद्धतीचं आपलं डिस्टन्स मीडियम सॉइल किंवा हलक्या सॉइल मध्ये मेंटेन करायचं आहे। त्यानंतर आपल्याला होल पाडलेत, तर शेतकरी बांधवांना बरेच शेतकरी 1 इंचचा होल करतात। 1 इंचचा होल केल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना जर्मिनेशनची अडचण येतात। तर प्रत्येक शेतकऱ्यांनी 2 इंची पाईपचा होल केला, तुम्ही बघू शकता 2 इंची पाईपचा या ठिकाणी होल आहे। 2 इंची पाईपचा होल करायचा आहे, त्याच्यानंतर माती भरून घ्यायची। माती भरून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण सीड सोईंग करतो, टोकदार भाग खाली टाकतो, सीड सोईंग करतो, त्यावेळेस आपल्या जर्मिनेशन प्रॉपर होतं, कारण की पुरेसा सूर्यप्रकाश या 2 इंची होलला पडतो आणि त्यामुळे जर्मिनेशन सुद्धा आपल्याला चांगलं मिळतो। शेतकरी बांधव, याच्यानंतर मला एक गोष्ट सांगू इच्छितो, या ठिकाणी तुम्ही लागवड जर बघितली दक्षिण उत्तर दिशेने, दक्षिण उत्तर दिशेला ज्यावेळेस वेल पडता, वेल पडल्यानंतर वेलांची वाढ दोघा साईडला होते। तुम्हाला जर पूर्व पश्चिम लागवड असेल तर फक्त पश्चिम दिशेने तुम्हाला वेलांची वाढ दिसते, पण या शेतकऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केलंय व दक्षिण उत्तर दिशेने लागवड या ठिकाणी करण्याचं नियोजन केलंय। तर सर्व शेतकऱ्यांनी पूर्व तयारी या पद्धतीने करायची आहे। धन्यवाद।